सो मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जे आज आपण 3 स्टडी स्टॉक शेअर केले होते, त्यामध्ये आज जबरदस्त मुवमेंट झालेली आहे. जर तुम्ही बघाल, जीआरएससी, मॅस्डॉक आणि ग्राइंडवेल हे 3 स्टॉक आपण इथे डिस्कस केले होते. त्यापैकी जीआरएससी जर आपण बघितला, 2500चा ब्रेकआउट झाला पहिल्या एक अर्ध्या तासामध्ये आणि 2500चा स्टॉक 2800चा हाय नियर अबाउट केलेला आहे. 2500 2500 वरून 2600, 2700 आणि 2790 जवळ स्टॉक गेलेला आहे. सो अशी जबरदस्त मुवमेंट या स्टॉकमध्ये नियर अबाउट 10% मुवमेंट झालेली आहे आणि असा स्टॉक आपण आपल्या टेलिग्रामला आणि आपल्या युट्यूबमध्ये शेअर केला होता फॉर स्टडी पर्पज. सेकंड स्टॉक होता मॅस्डॉक. मॅस्डॉक मध्ये सुद्धा जबरदस्त मुवमेंट झाली. 3420 चा ब्रेकआउट झाला. त्यानंतर 3420 वरून 3500, 3520 पर्यंत स्टॉक गेलेला आहे. अशा प्रकारे मॅस्डॉकने सुद्धा जबरदस्त मुवमेंट दिलेली आहे. ग्राइंडवेल सुद्धा चांगल्या प्रकारे मुवमेंट झाला. जो स्टॉक आहे 1760 वरून नियर अबाउट 1795 गेलेला आहे. ठीक आहे, तर असे स्टॉक आपण आपल्या टेलिग्रामला स्टडीसाठी शेअर करतो. नक्की एकदा टेलिग्रामला जॉईन करून बघा, रिझल्ट बघा, त्यानंतर तुम्ही अशा स्टॉक्सचा अनालिसिसचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बघूयात आपण आजच्या मार्केटचा अपडेट काय होता, आज एक्सपायरी कशी झाली आणि उद्याच्या मार्केटच्या काय लेवल्स असतील, त्यानंतर असे कोणते स्टॉक आहे जे आपण उद्या आपल्या वॉच लिस्टला ठेवू शकताय. ठीक आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर निफ्टी 50चं जर आपण अनालिसिस केलं तर आज वीकली एक्सपायरी होती आणि वीकली एक्सपायरीच्या याच्यामध्ये मार्केट जे आहे सुरुवातीला जबरदस्त डाऊन मुवमेंट दिलेली आहे. ठीक आहे, मार्केट जर आपण हाय पासून बघितलं 24,700 पासून मार्केट 24,470 नियर अबाउट 300-350 पॉईंट मार्केट डाऊन आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मार्केट थोडा वेळ साईडवेज राहिलं, त्यानंतर जबरदस्त डाऊन मुवमेंट दिली आहे. आज पी साईडला हिरो सुद्धा झालेला आहे आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये ऑप्शनच्या. ठीक आहे, त्यानंतर मार्केट शेवटी शेवटी चांगल्या प्रकारे कव्हर सुद्धा झालं. याचा अर्थ मार्केटमध्ये अजून पूर्ण डाऊन प्रेशर पण नाहीये आणि बाईंग प्रेशर पण नाहीये. सो मार्केट नॉर्मली सध्या दोन्ही ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे, तर आता उद्यासाठी लेवल्स बघूयात. ठीक आहे, उद्या आपण कसं काम करू शकतो. उद्या मार्केट काय होईल हे आपल्याला कोणालाही माहित नाहीये, बट इंट्राडे साठी आपण कोणत्या लेवल्सवर वॉच ठेवू शकतो जेणेकरून आपण अपसाईड आणि डाऊनसाईड ओळखणार है ना. सो त्यासाठी निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईड मिळू शकते, ती म्हणजे 24,670. ठीक आहे, 24,670च्या वर मार्केट अपसाईड साठी जाऊ शकतं. टार्गेट 24,800 असेल कमीत कमी. 24,800, त्यानंतर 24,870 आणि 25,000 या प्रकारे अपसाईडला हळूहळू जाऊ शकतं. डाऊन साईडला जर आपल्याला मुवमेंट पाहिजे असेल, ठीक आहे, तर डाऊन साईडला जे मार्केटला यावं लागेल 24,500च्या खाली. सो 24,500च्या खाली डाऊन साईड पुन्हा ऍक्टिव्ह होईल. त्यानंतर 24,400 इम्पॉर्टंट लेवल असेल आणि 24,400 ब्रेक केलं मार्केट तर 24,300, 200 खाली चांगल्या प्रकारे डाऊन येऊ शकतं. सो त्यामुळे ह्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. डाऊन साईडला मार्केटला खूप जागा आहे येण्यासाठी. अप साईडला जाताना थोडं आपल्याला कॉशियस राहायचंय. ठीक आहे, सो या प्रकारे मार्केटच्या उद्यासाठी लेवल्स असतील. स्टॉक मध्ये बघूया, जीआरएससी ऑलरेडी आज मुवमेंट झालेली आहे. उद्यासाठी आपल्या वॉच लिस्टला जे 2-3 स्टॉक आहेत त्यापैकी पहिला आहे पॉलिसी बाजार, पीबी फिनटेक लिमिटेड. ठीक आहे, ज्याचं नेम आहे पॉलिसी बाजार. सो जर आपण डेली टाइम फ्रेम चेक केलं तर एक जबरदस्त याच्यामध्ये अप ट्रेंड तयार होतोय. ठीक आहे, ऑलरेडी याच्यामध्ये आज पण एंट्री होती. ठीक आहे, पण यामध्ये बघा अपसाईड गेलं, डाऊन गेलं, अप गेलं, डाऊन गेलं, या प्रकारे ट्रेंड चालू आहे. सो आत्ताच योग्य लेवल आहे नियर अबाउट. याच्यामध्ये स्विंग ट्रेड पण एंट्री बनते आणि इंट्राडे पण बनते. सो इंट्राडे पर्पज याचं टार्गेट आपण जर पाहिलं तर 1800 आणि 1840 प्लस येऊ शकतं. आता चालू आहे 1760. सो यामुळे पॉलिसी बाजार या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा. चांगल्या प्रकारे इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी मुवमेंट याच्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे, सो पॉलिसी बाजार पहिला स्टॉक आहे आपला. त्यानंतर आहे पारस. ठीक आहे, डिफेन्स सेक्टरचा स्टॉक. आज जीआरएससी मुवमेंट झाला. त्यानंतर मॅस्डॉक मुवमेंट झालाय. हालमध्ये पण मुवमेंट चांगली मिळालेली आहे सुरुवातीला. पारस जो स्टॉक आहे यामध्ये आज मुवमेंट आलेली आहे, बट यामध्ये एक अजून मुवमेंट एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, सो त्यामुळे पारस या स्टॉकमध्ये ब्रेकआउट नंतर बघा. ठीक आहे, म्हणजे जर हा ब्रेकआउट झाला
1642 म्हणजे नियर अबाउट 45चा जर ब्रेक झाला लेवल आणि सस्टेन झाला तर या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट पुन्हा 1700 1800 येऊ शकते. सो या स्टॉकवर वॉच ठेवा, पण इथून सस्टेन झाला पाहिजे अपसाईडला तरच मुवमेंट पॉसिबल आहे. सो पारस हा स्पेशली इंट्राडे साठी स्टॉक असेल. ठीक आहे, तर हे दोन स्टॉक बघूयात. बाकीचे स्टॉक असतील ते आपण आपल्या टेलिग्रामला मॉर्निंगला शेअर करतो 9 वाजता, त्यामुळे टेलिग्रामला जॉईन करा. प्लस निफ्टीच्या ट्रेडसाठी आणि ऑप्शनच्या ट्रेडसाठी हा ऑप्शनचा ग्रुप नक्की जॉईन करा. दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, दोन्हीही जॉईन करून घ्या. प्लस तुम्हाला जर क्लास वगैरे जॉईन करायचंय किंवा डिटेल्स पाहिजे असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये काम केलात नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर नक्की सगळ्यांनी छोटीशी कमेंट टाका. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.